एक आमदारांनी त्यांनी हे ट्रान्सप्लांट केलं होतं, त्याला म्हटले त्याला बोलव, त्यांनी बोलवलं आणि सांगितलं कुठे केलं, ते म्हटलं मी दुबईला केलं. मी म्हटलं दादा तुम्ही काय करत नाही, केस असले तरी मी देखला आहे का नाही. आणि खरोखर ते बघायचं मी ज्यावेळी होता फोटो, मला वाटतं ती परमेश्वर दिसत लागली, मी त्यांच्या आत्म्याला शांती करावी. मला खरोखर आश्चर्य वाटतंय की इतका रोखठोक आणि जे सत्य असेल तो बोलणारा आणि पूर्णपणानं 8 वेळेला आपल्या बारामती मतदारसंघामध्ये 1,00,000-1.5 लाखाच्या वर निवडून येणारा असा व्यक्ती असू शकतो. आपल्याला माहिती आहे की निवडणुका जिंकण्यासाठी कसं गोड बोलतो, काय काय करतो, पण तो अजितदादा तसं नव्हतं. जे योग्य काम असेल ते चटकन होणार. अधिकारावर प्रचंड वचक, प्रशासनावर प्रचंड वचक, आणि जर त्याचं काम जर योग्य असेल तर गट, पार्टी, पक्ष, जात काही बघायचं नाही. ते काम लवकर ताबडतोब कसं होईल यासाठी सातत्यानं ते प्रयत्न करायचे.